नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्टचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे सावनी कुठलं तरी मॅगझिन वाचत निवांतपणे बसली आहे. पण तेवढ्यामध्ये ना तिचा इथे मोबाईल ब्लिंक होतोय आणि तिला एक मेसेज येतोय. तो मेसेज काय आहे बघा प्रेक्षकांनो. त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं आहे की डॉक्टर प्रदीप कोल्हे खोटाय, त्याच्यासोबत मिळून तू जे काही केलेस ते मला माहिती आहे. सागर कोळीच्या घरात झालेल्या चोरीमागे तुझाच हात आहे. जर हे सत्य कुणासमोर येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर तू माझ्या पुढच्या मेसेजची वाट बघत राहा. शहाणी असशील तर मी कोण आहे हे शोधायला जाऊ नकोस. कोण असेल ही व्यक्ती असा विचार आता सावनी करते की जिला सगळंच माहिती आहे, अगदी नावासकट सगळ्या गोष्टी माहिती आहे. हा मूर्ख नक्की ना कुणाला तरी काहीतरी नक्की बोलला असणार. कुणाला बोलला असेल तो, असं इथे ती सावनी विचार करते. कोण असेल, कोणाला बोलला असेल? मुक्ता, एक्झॅक्टली मुक्ता तीच असेल या सगळ्याच्या पाठीमागे. मूर्ख बाई, तिला काय वाटतं की ती मला अननोन नंबरवरनं मेसेज करेन आणि मी तिला काही सगळं सांगून टाकेन. स्वतःला काही मोठी डिटेक्टिव्ह समजते. हे तर सगळं ना त्या गुड फॉर नथिंग लकीमुळे झालं आहे. या मुक्ताकडे नंतर बघते, आधी जाऊन त्या लकीला भेटते. असं म्हणत आता सावनी जातीये लकीकडे. बघूया प्रेक्षकांनो काय काय होतं आणि लकी तिला काय उत्तरं देतोय ते. लकी, ए लकी, लकी असं म्हणत सावनी जातीये आणि मग लकी म्हणतोय काय झालंय, काय ओरडायला. तर सावनी म्हणते लगेच सांगून टाकलंस ना लकी मुक्ताला सगळं. मग लकी म्हणतो काय बोलतेस काय तू. मग लगेच सावनी म्हणते मला माहिती आहे तू सगळं तिला सांगितलंयस, सगळं खरं सांगितलंयस आणि म्हणून ती मला ब्लॅकमेल करणारे मेसेज पाठवते. मग इथे लकी म्हणतो मी का करेन हे सगळं. तर सावनी म्हणते तो डॉक्टर पळून गेला ना म्हणून तू हे सगळं करतोयस आणि तुला ना चोरी केल्याचं गिल्ट आलं आहे. तर लकी म्हणतो तू ना खरंच दादू ना खरंच बोलतो, तू ना काही विचार न करता बोलतेस. अगं तुला कळत नाही आहे का, मी जर हे सगळं जाऊन दादूसला सांगितलं असतं तर मी आत्ता इथे असतो का. दादूस मला घराबाहेर काढेल असं तूच मला म्हणाली होतीस ना, आणि तू असं सगळं बोललीस तर मी कशाला दादूसला जाऊन सगळं सांगेन. मग लगेच सावनी म्हणते लकीला, लकी तुझ्यासारखे 56 आले आणि गेले, पण या सावनीला ना कोणी मूर्ख बनवू शकलं नाही. तुझे जे काही नखरे आहेत ना ते माझ्यासमोर करू नकोस. आणि मला माहिती आहे तूच जाऊन सांगितलंस मुक्ताला, नाहीतर तिने असे काही काम केलंच नसतं. मला की ते ओरडून म्हणतो की तुला काय खूळ लागले का, मला यातलं काही माहिती नाही आहे. आणि जर का माझ्यावर खोटे आरोप लावलेस ना तर मी आत्ताच्या आत्ता खरं सगळं जाऊन दादूसला जाऊन सांगेन. आणि माझं जे काही होईल ते होईल, पण माझं जे काही होईल ना त्याच्याबरोबर तुझं पण काहीतरी होईल एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून लकी इथे आता सावनीला धमकी देतोय. आणि मग सावनी म्हणते ए तू खरंच नाही सांगितलंस. तर लकी म्हणतो तुला काही वेड लागले का, तुला काही झालं आहे का, वहिनी काही बोलली का तुला. मग लगेच सावनी म्हणते नाही ती काही नाही बोलली, पण मला ब्लॅकमेल करणारे मेसेज येत आहेत. कोणीतरी आहे त्याला माहिती आहे की जे काही घडलं आहे ते त्या व्यक्तीला माहिती आहे, पण तू नाही सांगितलंस तर कोण सांगितलं आहे असा इथं सावनी विचार करते. तर प्रेक्षकांना आता बघा मुक्ता इथे कंदील लावते, म्हणजे आकाशकंदीलची तयारी करते आणि सावनी मुक्ताबद्दल इथे विचार करते. जर मुक्ताला काही कळलं असतं तर ती अशी गप्प बसली नसती. तिने काहीतरी नक्कीच इथे केलं असतं किंवा ती काहीतरीच इथे बोलली असती. जर मुक्ताला समजलं नाही आहे तर मग कोण आहे या सगळ्याच्या पाठीमागे असा इथे सावनी विचार करते मुक्ताकडे बघून. आणि मुक्ता म्हणते की सावनी या ना, अहो जरा मला कंदील लावायला मदत करता का, या ना. आता सावनी म्हणते की नक्कीच या पाठीमागे दुसरंच कोणीतरी आहे, काय करू, कोण असेल. आणि मग मुक्ताने सावनीला तर हाक मारली आहे तरीसुद्धा सावनी येत नाही आहे. मग तरीसुद्धा मुक्ता म्हणते सावनीला सावनी अहो या ना, मला जराशी मदत करा. आणि मग आता सावनी हो आलेच असं म्हणते. आणि मग दोघीजणी इथे कंदील लावायला गेलेत. मुक्ता खुर्चीवर उभी राहून इकडे कंदील लावते आणि सांगते की जरा बटन दाबता का 2 नंबरचं. आणि मग सावनीनं बटन दाबल्यानंतर मुक्ता म्हणते किती छान रंग उजळला आहे ना, नाहीतर आधी पडलेलाच रंग होता.
असं इथे टोमणा मारल्यासारखं मुक्ता बोलते सावनीला, पण सावनीच्या डोक्यामध्ये काही येत नाही. कंदील तर छान लागला आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि जिथे कंदील लागल्यावर असं छान प्रसन्न वातावरण होतं ना, म्हणजे दिवाळीचे दिवस खरंच खूप वेगळे होते ना. तर आता प्रेक्षकांनो बघा, सावनी विचार करते की नेमकं काय झालं असेल किंवा कोण असेल ती व्यक्ती, आणि कंदील तर लावून झाला आहे, मुक्ता ती व्यक्ती नाही आहे हे सावनीला कळतं आहे. आता सावनी रूममध्ये आली आणि सावनीला परत पुढचा मेसेज आला आहे बरं का. काय आला आहे तो मेसेज ते बघूया आपण प्रेक्षकांनो. ए सावनी, तुझं सत्य अजूनही मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. तुझ्याकडे आता पैशांची कमी नाही आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे ना, जर ही गोष्ट सिक्रेट ठेवायची असेल तर मी सांगेल त्या ठिकाणी मी सांगेल तितके पैसे घेऊन तू पोच, आणि जर तू यासाठी तयार असशील तर तू मला यस रिप्लाय कर. आणि तू यस रिप्लाय करशील हे करशीलच, कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. हा मेसेज वाचल्यानंतर सावनी म्हणते की ठीक आहे, म्हणजे आता पैसे मागण्यापर्यंत या ब्लॅकमेलची मजल गेली. तर मी पण सावनी आहे, मी काही अशी पटकन घाबरणारी नाही आहे. आता हे तर पक्कं आहे, हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतं आहे मला त्रास देण्यासाठी, पण मी पण सावनी आहे. इतक्या सहजासहजी मी कुणासमोरही नाही झुकणार. मी बघतेच की आता अजून काय काय करणार आहे हा ब्लॅकमेलर, असं ती इथे विचार करते. तर इकडे सागर काम करत बसला आहे बरं का ऑफिसचं, आणि तेवढ्यामध्ये इथे बेल वाजते. बेल वाजल्यानंतर सागर इथे दार उघडायला बाहेर जातो, पण बाहेर कोणीच नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे त्याच्या पायाला एक एन्व्हलप लागतो, आणि तो एन्व्हलप इथे सागर घेऊन आतमध्ये येतो. तर त्या एन्व्हलपमध्ये फोटोज आहेत बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं कुठले फोटोज असतील ते? तर हे जे काही फोटोज आहेत ते त्या खोट्या क्लिनिकचे फोटो आहेत. सागर ते फोटो बघतोय, विचार करतोय की हे फोटोज कोणी पाठवले असतील, कुणाचे आहे ते फोटो, कसले फोटोज आहेत ते, का फोटो पाठवले असतील, असं तो इथे विचार करतोय. त्याला काही कळत नाही की हे फोटोज कुठून आलेत किंवा कुणी पाठवलेत, कशासाठी पाठवलेत. तर सागर म्हणतो की असेल कुणीतरी चुकून पाठवलं असेल, जाऊ दे असं म्हणतो तो, आणि ते टेबलवर फोटोज ठेवतो आणि आपलं काम ऑफिसचं करायला येऊन बसतो. तर प्रेक्षकांना सावनी हे सगळं तिकडनं लांबणं बघतीये की कुणी पाठवलेत फोटोज वगैरे, असं जे काही सागर म्हणतोय ते. आणि मग सागर इथे येऊन बसल्यानंतर सावनी पाणी पिण्याचं निमित्त काढून असं आतमध्ये जाते, आणि नंतर ती बघते की ते फोटोज ते खोट्या क्लिनिकचे आहेत. आणि आता तिला शॉक बसला आहे की ब्लॅकमेलरने आता फोटोज ते जे घरापर्यंत पाठवलेत. आणि आता ती इथे पाण्याची बाटली काढते, घाबरते आणि पिते. आणि सावनीच्या डोक्यामध्ये विचार काय काय चालू आहेत बघा प्रेक्षकांनो. हेच तर ते क्लिनिक आहे जिथे लकी पैसे देऊन जे पैसे द्यायला गेला होता. अरे बापरे, म्हणजे हे जर घरी कळलं तर मग सगळं संपलं किंवा सगळं अवघड होऊन जाईल. मला काहीतरी केलं पाहिजे. आणि तोपर्यंत इथे मेसेज वाचतो, पुढचा मेसेज, आणि मग इथे सावनीला पुढचा मेसेज असतो, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं, आता बाकीचे डिटेल्स सागर कोळीला कळायला नको असतील तर तू मला सांगेल तिथे 2 लाख रुपये कॅश घेऊन ये, असं म्हणून त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे. मग लगेच इथे सावनी विचार करते, बापरे, 2 लाखाकडे बघून माझं करोडोंचं नुकसान होईल. नाही, मला काहीतरी करायला पाहिजे. शेवटी मला ना त्या ब्लॅकमेलचं ऐकावंच लागणार आहे. मी या ब्लॅकमेलरना मेसेज करते, असं म्हणून सावनीने ते येस म्हणून पाठवते बरं का प्रेक्षकांनो. आता त्याच्यात पुढे असं मेसेज आला आहे की पुढच्या 2 तासात 2 लाख रुपये घेऊन मी पाठवलेल्या पत्त्यावर पोच, आणि उगाच कुणाला आणू नकोस, शहाणपणा करू नकोस, असं सगळं या मेसेजमध्ये लिहिलं आहे. पूर्णपणे ब्लॅकमेल केलं आहे का बरं का प्रेक्षकांनो. तर आता सावनी इथे निघाली आहे बरं का, आणि सावनीला बघून लकीनं आता फोन केला आहे मुक्ताला की हो सावनी यायला निघाली आहे, ती सावनीच आहे, आणि वहिनी तू लवकरात लवकर इथे ये, असं आता लकीनं मुक्ताला फोन केला आहे. आणि सावनी इकडे तिकडे बघते. आता लकीने सांगितलं आहे मुक्ताला की सावनीच्या हातात कसली तरी पिशवी आहे. आणि आता पुढचा डाव जो काही आहे तो पुढचा मेसेज बघूया आता नेमकं काय काय घडणार आहे, आणि मुक्ताने आता पुढचा मेसेज असा काय केला आहे. तर आता तिला तो मेसेज येतो आहे सावनीला की ती जे काही पैशांचं पाकिट आहे ते पैशांचं पाकिट त्या बाकड्यावर तिथे ठेव, आणि तू सरळ निघून जा, मागे वळून पाहायची रिस्क घेऊ नकोस, ते पैशांचं पाकिट आहे तिथे जाग्यावर ठेव आणि तू इथून निघून जा, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे. आता बघूया सावनी काय करते ते. मागे वळून बघतीये का पैसे
मुक्ताला मिळत आहेत का, मुक्ताच अडकते या सगळ्यामध्ये, नेमकं काय काय होईल बघूया प्रेक्षकांनो. आता मुक्ताने मेसेज तरी केलेला आहे, म्हणजे ते मेसेज मुक्ताच करते आपल्याला माहिती आहे. तर मुक्ताने मेसेज करून ठेवलेला आहे की ते पैसे तिथे ठेव म्हणून. सावनीने ते पैसे ठेवलेत आणि सावनीची पाठ वळल्यानंतर मुक्ता लगेच जाऊन ते पैशाचं पाकिट घेऊन रिटर्न आलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. विदिन अ सेकंडमध्ये सावनी इथे टर्न झाली आहे आणि ती बघते की पैशांची बॅग इथनं लगेच कोणीतरी घेऊन गेलं आहे. मुक्ता जरा कमी इथे वाचली आहे बरं का, म्हणजे कशी धावत धावतच ती पोचली आणि आता सावनीला कळत नाही की नेमकं काय चाललं आहे ते. आणि सावनीने ते पैसे, म्हणजे सावनीची पाठ वळली तेवढ्यात ते पैसे इथून गेलेले आहेत, त्यामुळे सावनी चिडून इथून निघून जाते. आणि त्याच्यानंतर मुक्ता लकी समोर ती पैशांची बॅग ओपन करते आणि म्हणते की येस, हेच ते पैसे आहेत, कारण मी इथे पैसे ठेवताना त्या पैशांवर इथे खूण केली होती. लकी तू आता एक काम कर, हे पैसे घे आणि घरात व्यवस्थित नेऊन ठेव आणि घरातल्या सगळ्यांना गोळा करून खाली ये. मी याचोपर्यंत सावनीच्या पाठीमागे जाते, ती काय करते कुठे जाते ते बघते, कारण आपल्याला थोडेच पैसे मिळालेत, बाकीचे सगळे पैसे आपल्याला मिळणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ते पैसे तिनं कुठे लपवून ठेवले ते आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे मी तिच्या पाठोपाठ इथे जाते आणि तू हे पैसे घरामध्ये ठेव असं मुक्ताने लकीला सांगितलं. तर लकी ओके म्हणाला आणि इकडे मागच्या मागे इथून निघून गेला आहे. तर मुक्ता सावनीच्या पाठोपाठ इथे चालली आहे. सावनी कुठे जाते, काय करते किंवा बाकीचे पैसे कुठे आहेत हे बघण्यासाठी आता मुक्ता सावनीच्या मागे मागे जाते. मुक्ताचा डिटेक्टिव्ह मोड फुल ऑन आहे बरं का प्रेक्षकांनो. मला तर हा तिचा डिटेक्टिव्ह मोड जाम आवडला. तुम्हाला आवडला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. आता मुक्ता बघते की सावनी घरामध्ये आतमध्ये जायला निघते आणि एकदम ना अचानक सावनीच्या डोक्यामध्ये काय विचार तो देव जाणे. सावनी तिथे थांबतीये घराच्या बाहेरच आणि प्रेक्षकांनो काय विचार करते बघा. तर सावनीच्या मनात विचार चालू आहे, काय होऊन बसलं हे, मी इतक्या हुशारीनं प्लॅन केला पण शेवटी कोणीतरी मला मात केलीच. कोण असेल हा ब्लॅकमेलर? आणि जर का या ब्लॅकमेलरला त्या क्लिनिकबद्दल, त्या डॉक्टरबद्दल सगळं माहिती आहे, तर त्या ब्लॅकमेलरला त्या पैशांबद्दल सगळं माहिती असणार. म्हणजे आज त्या ब्लॅकमेलरने समोर माझ्याकडून पैसे मागितले, पण त्याला जर मी कुठे पैसे ठेवलेत हे जर माहिती असेल तर तो तिथे जाऊन पैसे घेईल. नाही, मी पैसे कुठे ठेवले ते त्या ब्लॅकमेलरला कळायच्या आधीच मी तिथनं पैसे बाकीचे उचलते असं म्हणून सावनी विचार करून इकडे तो जिथे तिने पैसे ठेवले होते कुंडीमध्ये ते पैसे तिथली माती उकरते आणि सावनीला इथे मुक्ता बघते की हिचं काय चाललंय ते. आणि मग प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे सावनीनं जे काही बंडल वगैरे ठेवलेलं असतं माती उकरते, ती बंडल असं हातात घेते आणि मुक्ता तेवढ्यात लकीला मेसेज करते की लकी घरातल्या सगळ्यांना घेऊन इथे खाली सोसायटीच्या खाली आहे असा तिनं आता मेसेज केला आहे. सावनीनं ते बंडल उचललं आहे आणि येस, मुक्ता म्हणते की चोर सापडला. आता ती एकदम सावनीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते चोर सापडला. तर मुक्ताला सावनी म्हणते कोण चोर? तर सावनीला आता मुक्ता म्हणते की तुम्हीच चोरी केली आहे. सावनी म्हणते की कशावरून मी चोर आहे? तर मुक्ता म्हणते की प्रूफ तुमच्या हातात आहे. आणि प्रेक्षकांनो तोपर्यंत बाकीच्या घरातले सगळे मेंबर्स आलेले आहेत बरं का. आणि मग त्याच्यानंतर मुक्ता सावनीकडची ती पैशांची बॅग घेते आणि सागरकडे देते आणि म्हणते ही आपल्याच पैशांची बंडल्स आहेत, कारण त्याच्यावर मी इथे पैसे ठेवताना खूण केली होती आणि त्यामुळं हे पैशांचे बंडल आपलेच आहेत असं म्हणून सागरच्या हातात ती पैशांची जी काही बंडल्स आहेत मुक्ताकडे ती देते. आणि आता बाकी सगळे कसे बघतायत बघा सावनीकडे. इकडे आई मम्मी बघतायत, स्वाती बघतायत, सागर एकदम असा बघतोय आणि सागर तर चिडलेलाच आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघू पुढे काय काय होतंय ते. आणि मग इकडे सावनीला मुक्ता म्हणते की आमच्या घरात चोराला जागा नाही. मग सागर येऊन म्हणतो मुक्ता आणि सावनीच्या समोर, मी तुम्हाला म्हणालो होतो ना या सावनीकडून दुसरी काही अपेक्षा करायची. हिने चोरी केली आणि ही तुमच्यावरच आरोप करत होती. सत्य फार काळ लपून राहत नाही आणि जे लपून राहतं ते सत्य नसतं असं इथे आता सागर म्हणतो. आणि मग मुक्ता म्हणते की आज सगळ्या मर्यादा तुम्ही पार केल्यात. आजपर्यंत सगळ्या चुका या घराने तुमच्या सगळ्या पोटात घातलेल्या आहेत, कारण कधीतरी तुम्ही सुधाराल ही अपेक्षा होती. पण इथे तुम्हाला आम्ही आदित्यची आई म्हणून इथे रिस्पेक्ट देत होतो, पण तुम्ही काय केलं? तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडलात. तुम्ही घरामध्ये चोरी केलीत. या घरातल्या प्रत्येक माणसाला त्रास दिलाय तुम्ही. या घरातल्या माणसांमध्ये या माणसांच्या नात्यात गैरसमज पेरलात तुम्ही. या माणसांच्या दुःखावर तुम्ही इथे विरजण घातलं आणि तुम्ही इथे प्रत्येकाला त्रास दिलायत. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही त्रास दिलायत.
पण आज तुम्ही राहत्या घरामध्ये चोरी केलीत, भावाभावांमध्ये वाद पेटवलेत, नवरा बायकोमध्ये विश्वास दूर करण्याचा प्रयत्न केलात आणि तुम्ही फक्त पैसे नाही सोडलेत तर तुमचा मान सन्मान, आमच्या घराची मान सन्मान, कष्टाची कमाई जी काही आहे ती चोरलीत तुम्ही सावनी. या घरातला शांतपणा चोरलाय तुम्ही. आता बास, हे माझं घर आहे आणि या घरामध्ये मी चोराला जागा नाही आहे, असं इथे मुक्ता चिडून म्हणते आणि सागर तिच्याकडे बघत राहिला आहे. आता सावनीला मुक्ताने सांगितलं आहे की या घरामधून तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा, इथून तुम्हाला या घरात जागा नाही, असं आता सांगितलं आहे प्रेक्षकांनो मुक्ताने सावनीला. बघूया काय काय होतं आहे ते. आणि मग तेवढ्यामध्ये इथे सावनी आपली बाजू मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करते. पण इथे सावनीला मुक्ता म्हणते, मी तुम्हाला आधीच वॉर्न केलं होतं, एक चूक तुमची जर सापडली तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला जिथून आणलं आहे त्याच तिथे कचऱ्याच्या पेटीत तुम्हाला टाकून देईन, तिथे सोडून येईन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ऐकलं नाहीत ना माझं, तर तुम्ही आता या घरातून निघून जा. तर सावनी इथे सागरला म्हणते की प्लीज माझं ऐकून घे ना काहीतरी. तर सागर इथे म्हणतोय, या बाईला घरात घेऊ नका असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पण ऐकलं नाहीत माझं, आता बघा तुम्ही परिणाम, असं म्हणून सागर म्हणतो. आणि मग तो म्हणतो की ही अशीच वागणार, तुम्ही काही हिच्याकडून सुधारण्याचे चान्सेस ठेवू नका. तुम्हाला वाटत होतं ही बदलेल, पण मला माहिती होतं की ही कधीच नाही बदलणार. ज्यावेळी घरात चोरी झाली ना त्याचवेळी मला माहिती होतं की सावनीनं चोरी केली आहे, पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते ना, म्हणून मी इथे काही बोललो नाही, असं इथे सागर म्हणतोय. आणि सगळं स्वतः करून तू मुक्तावर आरोप करत होतीस, लाज कशी नाही वाटत तुला? ज्या बाईने तुला मदत केली, जिच्यामुळे तुझ्या डोक्यावर छप्पर आलं, तिच्यावरच तू आरोप करत होतीस. इथून निघ, आत्ताच्या आत्ता इथून निघ. मग इथे सावनी म्हणते की सॉरी, मी चोरी नाही केली, मी घरी नव्हते त्या दिवशी. तर आता मम्मी म्हणतात, तुझ्या हातात पैशाचं बंडल सापडलं तरी तू म्हणतेस की मी चोरी नाही केली. स्वाते, कोयता आण का माझा, असं इथे मम्मी म्हणतात. तर स्वाती म्हणते, अगं मम्मी, हिच्यासाठी तू तुझा कोयता कशाला खराब करतेस, हिच्यासाठी ना पोलिसच पुरेसे आहेत, बाई पोलिसांना बोलव इथे. तर सागर म्हणतो की मला हे प्रकरण आता काही वाढवायचं नाही आहे आणि तू पोलिसांना बोलवायच्या आत निघ इथून आणि पुन्हा या घराला आणि मला तोंड दाखवू नकोस तुझं, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही, असं इथे सागरनं धमकी दिली आहे. आणि आता सावनी अशी म्हणजे वेगळीच पकडली गेली आहे. आता बघूया काय काय होतं आहे ते. सावनी काय करते, नेमकी कुठे जाते, आणि मुक्ताने आपली डिटेक्टिव्हगिरी खूप चांगली पार पडली आहे बरं का. रे हो मुक्ता, खूप चांगलं काम केलंस. म्हणजे नवऱ्याच्या कष्टाच्या पैशांवर दुसऱ्या कुणीही हक्क सांगू नये म्हणून इथे ती चोरी तिनं पकडून दिली आणि आता सगळे इथे घरामध्ये गेलेत. आता बघूया काय काय होतंय ते. मुक्ताने सावनीला तर घराबाहेर काढलंय. सावनी आता या सगळ्याचा बदला घेण्यासाठी नेमकं काय काय करेल ते आपण बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे उद्याच्या भागामध्ये सावनी घरामध्ये यायचा प्रयत्न करते, तर मम्मीनी त्याला इथे हाकलून दिलं आहे. पण आता सावनी म्हणते की तुम्ही मला हाकललंय ना या घरातून, आता मी इथे तुम्हाला कशी वागते तुमच्याबरोबर ते फक्त बघाच. आणि प्रेक्षकांनो, इथे लकीचं जे काही सत्य आहे ते सगळं घरातल्यांना कळलं आहे आणि आता लकीशी कोण लग्न करणार हा विचार चालू आहे. सावनी तर आता बदला घेण्यासाठी पेटून उठली आहे. नेमकं काय काय होणार आहे जाणून घेऊया, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.